देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. झोपडपट्टीचे अतिक्रमण काढायला अद्याप मर्द पैदा झालेला नाही. आमदार अमरीशभाई पटेल. अंबिकानगरमध्ये विजय संकल्प सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिरपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या असून सर्व राजकीय पक्षांनी अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर अंबिकानगर, पाटीलवाडा, वाल्मिकनगर, वरवाडी परिसरात उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी संध्याकाळी विजय संकल्प सभा उत्साहात पार पडली. या सभेला माजी शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मार्केट समिती सभापती KD पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेचे नेतृत्व करताना माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांनी शिरपूरच्या विकासातील सातत्याची पुन्हा एकदा उजळणी केली. गेल्या 40 वर्षात शिरपूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी रात्रंदिवस काम केले. घर तेथे रस्ता, पाणी, स्ट्रीट लाईट, शौचालय, अंगणवाडी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक वाढ, प्रत्येक क्षेत्रात विकास करण्याचा माझा प्रयत्न राहिला. कोणावरही भेदभाव केला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी बाहेरील राजकीय शक्तींवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटलंय, शिरपूरचे नाव खराब करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. ते शहराच्या विकासाला नवल मानतात, पण जनता सर्व जाणते. त्यांच्या लबाड आश्वासनांना जनता बळी पडणार नाही. लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेल्या अफवांचा समाचार घेताना त्यांनी ठाम भूमिका मांडली. असे सांगितले जात आहे की शिंदे गटाला मतदान नाही केले तर लाडकी बहीण योजना बंद होईल. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, योजना बंद होईल त्या दिवशी मी आमदारकीचा राजीनामा देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही भागात मतदारांना धमक्या दिल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केलाय. अंबिकानगर, वाल्मिकनगर आणि इतर भागातील नागरिकांना म्हणे बुलडोझर लावू अशी धमकी दिली जाते, पण JCB पुढे उभा राहणारा पहिला माणूस मी असेन. ही जमीन नगर परिषदेची आहे, कोणाच्या बापाची नाही असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी आमदार काशीराम पावरा यांनीही या सभेला संबोधित केले. गेल्या 4 दशकांपासून अमरीशभाई पटेल यांचे नेतृत्व विकासासाठी ओळखले जाते. मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तालुक्याचा विकास करत आहे. मतदारांनी चिंतनभाईंना संधी दिल्यानंतर तेही विकासाचे नवे पर्व घडवतील असेही ते म्हणाले आहे. पावरा यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. गेल्या 3 पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झालेले काहीजण आता खोट्या अपप्रचाराचा आधार घेत आहेत. 72,000 मतांचा दावा करणारे सांगत नाहीत की गेल्या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मतदारांनी अशा लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नये असंही आवाहन त्यांनी केलं आहे. लाडकी बहीण योजना भाजपने बंद केल्याचा आरोप खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राज्यात आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असंही त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. भाजप उमेदवार चिंतनभाई पटेल यांना मतदारांचा सक्रिय पाठिंबा लाभत आहे असे निरीक्षण सभेमध्ये दिसून आले. तरुण मतदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरातील विकास कामांची विस्तृत यादी नेत्यांनी सभेत मांडली. शिक्षण क्षेत्रातील शिरपूरची ओळख राज्यभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अधिक बळकट झाली असून हे विकासाचे सर्व परिणाम असल्याचं नेत्यांनी म्हटलं आहे. अंबिकानगर आणि इतर भागातील काही घरांना नियमितीकरण बाबत आश्वासन देण्यात आले. नगर परिषद निवडणूक संपताच पहिल्या बैठकीत घरांचे रेग्युलरायझेशन करण्याचा ठराव शासनाकडे पाठवू अशी हमी अमरीशभाईंनी दिली आहे. तसेच शहरातील काही वस्ती भागात समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी नमूद केले आहे. एकूणच विजय संकल्प सभा राजकीय उत्साहाने ओतप्रोत भरलेली होती. निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना भाजप नेतृत्वाने मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करण्याचे आवाहन केले. परिसरातील, शहरातील शांततेचे वातावरण, विकासाची परंपरा, भविष्यातील योजना या सगळ्यांना आधारित हा प्रचार जोरदार रंगत असल्याचं सभेतून दिसून आलं. आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांचा कोणत्या बाजूला कल असेल हे 2 डिसेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र अंबिकानगरमधील सभेमुळे शहरातील राजकीय वातावरण आणखीन तापले असल्याचे चित्र दिसत आहे.
अरे जे बोलतात ते करत नाही. इतके वर्षापासून कितीतरी चीज बाकी आहे. जर आमच्याकडे असतं ते पहिले पूर्ण झाली असती. खरंच सांगतात ही जागा आमची आहे, आमच्या पूर्वजांनी तुम्हाला दिलेली. हे सगळं खोटं आहे. हे सगळी जागा हे म्युन्सिपाल्टीची आहे. आणि एक दुसरी सांगतो, कोणी सांगतो मी बुलडोजर चालून देऊ. अरे असा कोणी मर्द पैदा झालेला नाही शिरपूर मध्ये की तुमची एक झोपडी तोडेल. आणि जर तुमची झोपडी तोडायला कोणी आला, मी येऊन ते बुलडोजरच्या सामने स्वतःला मरून जाईल, पण तुमच्या हे होऊ देणार नाही. अरे अशी गुंडशाही चालू देणार नाही. या शहरामध्ये कुठलाही गुंडाची गुंडशाही चालू देणार नाही. आणि ते सांगतात आम्ही तुमच्या नावावर. मी आश्वस्त करतो, सरकारने 2 महिन्या पहिले GR बदललेले आहे आणि चांगले GR आणलेले आहे. म्युन्सिपाल्टीची स्थापना झाली, ज्या दिवशी आमचा अध्यक्ष बसेल त्या दिवशी पहिला ठराव अंबिका नगर असो, जितकी जे इथे जे झोपडपट्टी आहे त्याचे नाव वाचून दाखवतो. ते सगळी झोपडपट्टी नथू नगर असो, अंबिका नगर असो, रामसिंग नगर असो, वाल्मिक नगर असो, जनता नगर असो, भरतसिंग नगर असो आणि क्रांती नगर असो, या सगळ्यांच्या पहिल्या दिवशी मी ठराव पास करून हे सगळी योजना तुमच्या कसं नावावर होईल त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू. 1000 बेडचं ऑपरेशन हॉस्पिटल तयार करतोय. माझ्या घरामध्ये 5 लोक. कोणासाठी करतोय? सगळे तुमच्यासाठी करतोय, आखरी माणसासाठी करतोय. आणि जे तुम्ही इंदिरा हॉस्पिटलमध्ये पैसे देतात त्याच पैशामध्ये इतकं मोठं हॉस्पिटल तुम्हाला कामात येणार आहे. आणि दुसरा सांगतो, दरवर्षी 50 करोड रुपये नुकसान होणार आहे आणि ते माझी संस्था हे वहन करणार आहे. याच्यावरून समजा की ज्याला आत्मा असते, ज्याला दिल असतो, ज्याला सामान्य माणसाची पर्वा असते, ज्याला गरीब माणसाची भावना असते, तो हे सगळं करू शकतो. आपण आयुर्वेदिक कॉलेज काढतोय, आपण मेडिकल कॉलेज काढतोय, आपण त्याच्याबरोबर होमिओपॅथिक कॉलेज काढतोय, डेंटल कॉलेज काढतोय, नर्सिंग कॉलेज आता 1-2 महिन्यामध्ये चालू होणार आहे. हे सगळं कोणासाठी आहे? हे आपल्या मुलांसाठी आहे, त्यांच्या जीवन बदलण्यासाठी आहे. एक सांगतो, अमरीश पटेल आणि त्याचा परिवार हे बिंबी पासून हार्ट पासून काम करतो. माझी मुलगी त्याचं लग्न झालेलं आहे अहमदाबाद मध्ये. खोटे आश्वासन देत नाही. आज एक विचार करा, 120 लोक आपण तिथे लावलेले आहेत आमदार कार्यालयामध्ये. किती पगार आहे तुम्हाला माहिती आहे? दर महिन्याला मी 30 लाख रुपये पगार करतो त्याच्यासाठी. कारण काय, तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाही. तिथे गेले फॉर्म भरून घेतात, सगळं काम करून घेतात आणि किती लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. एक आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 2,35,000 लाभार्थी आहे आणि त्याचे आम्ही फोन भरलेले आहे. मोती बिंदूच्या आणि लाभार्थीचे चष्मे वाटप 47,000 लोकांचे आम्ही केलेलं आहे. संजय गांधी श्रावण बाग बिहारमध्ये सर्व लाडकी बँकच्या मुळे 203 सीट निवडून आल्या. हे भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. आणि म्हणे जर आपली सीट आली नाही शिंदे सरकारची तर ही योजना बंद होऊन जाईल. राज्य देवेंद्र भाऊचं बंद कोण करणार? आणि मी तुम्हाला वचन देतो, लाडकी बहीण ज्या दिवशी बंद होऊन गेली त्या दिवशी
मी माझी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल. खोटे प्रचार आहे आणि कोणाच्या प्रचारामध्ये लागू नका. सामान्य आदमीच्या लाख काम करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय. आपण किती इंदिरा हॉस्पिटल बनवली, आपण